मी काय म्हणते, आज नागपंचमी आहे आणि जसे की तुम्हाला माहिती आहे, आपण वर्षभरात येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्रीयन सणांच्या थोडक्यात माहिती देणारे व्हिडिओज बनवतो. आणि सायंटिफिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर श्रावणात पावसामुळे सापांची वारुळं भिजतात आणि साप अन्न शोधायला वारुळाबाहेर पडतात. आणि याच्यावरती उपाय म्हणून आपल्या पूर्वजांनी सापाच्या वारुळाबाहेर लाह्या, दूध, उकडलेले गोड पदार्थ ठेवायला सुरुवात केली. हे नैवेद्य म्हणून नाही, तर याच्या वासामुळे छोटे प्राणी, कीटक वारुळाबाहेर येतील आणि सापांना त्यांची शिकार तिथे मिळून जाईल आणि सापांना शिकारीसाठी बाहेर यायची गरज भासणार नाही, हे त्यामागचं कारण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघायचं झालं तर सापाला शेतकऱ्याचं मित्रसुद्धा म्हणतात, कारण साप हे शेतीची रक्षा करतात. आणि धार्मिकदृष्ट्या सापांचं आणि सनातन धर्माचं खूप महत्त्व आहे, संबंध तर नक्कीच आहे. कारण महादेवांच्या गळ्यात कायम वासुकी नाग वास करतो, कालिया नागावरती श्रीकृष्ण वास करतात आणि चक्क शेष नागावरती श्री विष्णू विश्राम करतात. त्यामुळं हा संबंध तर नक्कीच आहे. दुसरी गोष्ट, पारंपरिकरित्या अजूनही गावागावांमध्ये सगळ्या स्त्रिया नागोबाची पूजा करतात. जिम्मा, फुगडी हे सगळं खेळून ते साजरी करतात. त्यामुळे आता तुम्हाला कधीही साप दिसला तर त्याला घाबरू नका, मारू तर बिलकुल नका आणि पळून जाऊ नका. तिथल्या जवळच्या सर्पमित्राशी संपर्क करा. ते लोक येतात आणि सापाला आरामात जंगलामध्ये सोडून देतात, कुठलीही हानी न पोचता.